सवाल है। पहला सवाल ये कि इस कार्यक्रम के आयोजक कौन थे। दूसरा, क्या इस प्रकार के कार्यक्रम की कोई प्रथा है। तीसरा, कार्यक्रम में सिर्फ भाजपा महायुति के ऐसे संबंधित लोग दिखाई दे रहे हैं, जबकि मनपा की इमारत में ये कार्यक्रम शहर के प्रथम नागरिक, मनपा के सर्वे सर्वा, महापौर व अधिकारीगण, कर्मचारीगण, कोई भी यहाँ पे दिखाई नहीं दे रहा है। किसी पार्टी का कार्यक्रम था क्या? हम लोग उचित समय में सबको जहाँ बुलाने का है वहाँ बुलाएंगे। धन्यवाद। भारतीय जनता पार्टीचा ये तो बढ़िया है सर। जय श्री राम, जय श्री राम, जय श्री राम, जय श्री राम। भारतीय जनता पार्टी का उनमें से किसी को बुलाने का उत्तरदायित्व तो नहीं था। उन्होंने सवाल किया अपने, आप भी उधर भी पूछना चाहिए। नमस्कार, आता आपण वसई विरार महानगरपालिकेसमोर उपस्थित आहोत। आजच्या दिवसामध्ये वसई विरार महानगरपालिकेमध्ये एक अशी गोष्ट घडली जी आतापर्यंत कदाचितच कोणत्या शासकीय कार्यालयामध्ये घडली असेल। आजच्या दिवसामध्ये विरोधी पक्ष नेत्याला त्यांचं दालन मिळालं आणि या दालनाची भव्यदिव्य पूजा करण्यात आली। या ठिकाणी उद्घाटन करून त्याच्यामध्ये प्रवेश जो आहे तो करण्यात आला। परंतु महत्त्वाचा मुद्दा म्हणजे ज्या महानगरपालिकेच्या इमारतीमध्ये आजच्या या बातमीमध्ये दोन प्रश्न उपस्थित करण्यात येणार आहेत की ज्या महानगरपालिकेच्या इमारतीमध्ये इतके भव्य दिव्य कार्यक्रम करण्यात आलं, त्या ठिकाणी महानगरपालिकेचे आत्ताचे जे सर्वेसर्वा मानले जातात ते महापौर, अधिकारी, उपमहापौर, पदाधिकारी का उपस्थित नव्हते, हा एक मोठा प्रश्नचिन्ह उपस्थित राहतोय। दुसरं, हे नेमकं दालनाचं उद्घाटन होतं की या ठिकाणी शक्ती प्रदर्शन केलं गेलं, हा एक मोठा प्रश्नचिन्ह उपस्थित राहतोय। आतापर्यंत कोणत्याही शासकीय कार्यालयाचं जेव्हा एकदा उद्घाटन झालं त्यामध्ये कोणत्या दालनाचं उद्घाटन हे सहजासहजी होत नसतं। अशी कोणती प्रथा आम्ही तरी आतापर्यंत बघितलेली नाहीये। या दालनामध्ये जर आपण पाहिलं, हा संपूर्ण माहोल जो करण्यात आला होता त्या ठिकाणी आपण जर पाहिलं तर भाजपाचे पदाधिकारी, कार्यकर्ता, नगरसेवक, निवडून आलेले नेता हे सगळे उपस्थित होते। दुसरा महत्त्वाचा मुद्दा म्हणजे या ठिकाणी जर आपण पाहिलं तर जे मोठ्या प्रमाणात भव्य शक्ती प्रदर्शन आपण म्हणू शकतो ते करण्यात आलं। आणि तिसरा महत्त्वाचा मुद्दा म्हणजे या ठिकाणी जर आपण पाहिलं तर कोणतेही अधिकारी, पदाधिकारी उपस्थित नव्हते। महानगरपालिकेमध्ये विरोधी पक्षनेता म्हणजे एक महत्त्वाची भूमिका असते। प्रत्येक अधिकाऱ्याकडे, पदाधिकाऱ्याकडे, कर्मचाऱ्याकडे त्यांचं काम असतं, त्यांचं वर्चस्व असलं पाहिजे। आणि असं असताना काय इथल्या अधिकारी आणि कर्मचाऱ्यांसोबत मानवून घेण्याची भूमिका भाजपची दिसून येत नाहीये का, हा एक महत्त्वाचा मुद्दा आहे। दुसरा मुद्दा म्हणजे या ठिकाणी महापौरांना आमंत्रण होतं की नाही, हाच एक मोठा प्रश्न आहे। जेव्हा आम्ही माहिती घेतली आम्हाला असं कळलं की जेव्हा संपूर्ण कार्यक्रम आटपला तेव्हा फक्त नेऊन पेढे वाटण्यात आले आणि जेव्हा याबाबत विचारणा करण्यात आली कोणतेही उत्तर मिळालं नाही। आणि याचा व्हिडिओ पण आहे, आम्ही स्वतःहून बोलत नाही आहोत, तर याचा व्हिडिओ पण आहे। एक महिला पत्रकार आहेत, त्यांनी या संपूर्ण प्रश्न म्हणजे आमचे जे दोन महत्त्वाचे प्रश्न होते ते आमदारांना विचारले, तर आमदारांनी यावर कोणतेही उत्तर दिलं नाही। आमदार यावर उत्तर देऊ शकले असते की आमंत्रण दिलंय किंवा नाही दिलंय, परंतु आमदारांनी कोणतेही उत्तर दिलं नाही। जेव्हा विरोधी पक्ष नेता म्हणत आहेत की फक्त विरोध करणं हे आमचं काम नाहीये, तर आम्ही या ठिकाणी जे आहेत ते जनतेचे पेहरेदार असणार आहोत, मग विरोधाची भूमिका कुठेतरी दिसून येते का की महापौरांना कार्यक्रमांना आमंत्रण द्यायचं नाही, उपमहापौरांना द्यायचं नाही, आयुक्तांना द्यायचं नाही, मग सतत विरोधच करत राहायचं का, ही एक भूमिका दिसून येते का, हा एक मोठा प्रश्नचिन्ह उपस्थित राहतोय। जर दालन भेटणार होतं, याची पाहणी करण्यात आली होती, सगळं काही ठरलं होतं, मग त्या दिवशीचा मोर्चा हा एक स्टंट होता का, हा एक मोठा प्रश्नचिन्ह उपस्थित राहतोय। विरोधी पक्ष नेत्याचं दालन आणि गटनेत्याचं दालन हे जवळपास एकच असतं, यामध्ये कोणती वेगळी हे नसते। गटनेता आणि विरोधी पक्ष नेता हे दोन्ही एकच दालन असतं आणि हे दालनही अतिशय चांगलं आहे। उपमहापौरांचं जसं दालन आहे तसंच हे दालन आहे। आणि अशामध्येच हे दालन असताना जर आपण पाहिलं तर दालन भेटणार आहे, त्याची पाहणी आधी झाली होती, मग असं असताना का जे ह्या ठिकाणी जे आहे ते आधी मोर्चा काढण्यात आला, यामध्ये आधी मोर्चा झाला, त्यानंतर विरोधी पक्षाचं जेव्हा दालनाचं जेव्हा उद्घाटन झालं त्यामध्ये कोणताही बहुजनचा नेता उपस्थित नव्हता। असं आमचं म्हणणं नाहीये की ते मानवूनच घेतलं पाहिजे, कदाचित ते चांगले विरोधक आहेत, परंतु उपमहापौरांना या ठिकाणी बोलवणं, उपमहापौर, महापौरांना या ठिकाणी बोलवणं, आयुक्तांना बोलवणं, जे कोणत्या पक्षाचे नाहीयेत ते अधिकारी आहेत त्यांना बोलवणं, हे या पक्षाचं काम नव्हतं का, हा एक मोठा प्रश्नचिन्ह उपस्थित राहतोय। या ठिकाणी जेव्हा कार्यक्रम संपन्न होत होता त्या ठिकाणी आपण फक्त पाहिलं की इथे फक्त आणि फक्त पदाधिकारी, नगरसेवक होते। आणि दुसरं म्हणजे जेव्हा आम्ही इथून तिथून माहिती घेतली, आम्हाला तरी असं कळलंय की असा कोणत्या शासकीय कार्यालयामध्ये पूजा करणं वगैरे, इतकी मोठी भव्य दिव्य अशी उद्घाटनं करणं कदाचितच हे योग्य नाहीये, परंतु त्यांनी केलं, आपल्या प्रथेला त्यांनी जपलं, आपली संस्कृती त्यांनी जपली,
चांगली गोष्ट आहे, या ठिकाणी ती जपली गेली. परंतु आजचा दिवस हा गुरुवारचा दिवस होता. तर आपल्याला माहिती आहे गुरुवारचा दिवस हा महत्त्वाचा दिवस असतो, कारण आयुक्तांना भेटण्यासाठी संबंध वसईवरून नागरिक येत असतात. या ठिकाणी गोंधळ जो आहे तो इतका मोठा प्रचंड वाढला होता की त्या संपूर्ण मजल्यावर पालिकेच्या इमारतीमध्ये मोठ्या प्रमाणात पदाधिकारी आणि कार्यकर्त्यांची गर्दी झाली होती. मग आयुक्तांना जी लोक भेटायला आलेली ती कुठे उभी राहणार आणि ती कशी भेटणार इतक्या गोंधळामध्ये? गुरुवारचा दिवस हा महत्त्वाच्या कामकाजांचा दिवस असतो, जेव्हा महत्त्वाचे निर्णय पण घेतले जातात, आयुक्त आदेश देत असतात. मग अशा वेळी जर अशा प्रकारे कार्यक्रमांमुळे अडवणूक झाली तर मग जबाबदार कोण? हा कार्यक्रम रविवारी करता आला नसता का, शनिवारी करता आला नसता का? म्हणजे आम्ही तरी हा प्रश्न विचारतोय. जर ह्याचं उत्तर असेल तर कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा. करता आला नसता का? जेणेकरून कामकाज सुरळीत सुरू राहिलं असतं. विकासाच्या आणि कामकाजाच्या गोष्टी जेव्हा केल्या जातात तेव्हा भाजप नंबर 1 वर असते. आपले यशस्वी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस या पक्षातून आहेत, त्यामुळे हा प्रश्नचिन्ह आम्हाला पडला आहे. दुसरा महत्त्वाचा मुद्दा जो आम्ही उपस्थित केला या प्रथेबद्दल, ते तर आम्ही यामध्ये आम्ही माहिती घेतच आहोत, परंतु आणखी एक मुद्दा यामध्ये उपस्थित होता. एक व्हिडिओ आम्ही तुम्हाला दाखवू इच्छितो. हा व्हिडिओ तुम्ही आधी बघा. उनमें से किसी को बुलाने का उत्तरदायी तो नहीं था। उन्होंने सवाल किया आपने, आप भी उधर भी पूछना चाहिए। या व्हिडिओमध्ये जर आपण पाहिलं असेल तर महिला पत्रकारांनी थेट प्रश्न आमदारांना विचारला होता, परंतु त्यांनी या संपूर्ण गोष्टीवर उत्तर देण्यास नकार दिला. त्याबद्दल काही हरकत नाहीये. परंतु जेव्हा संपूर्ण घटना घडली तर भाजपाचे पदाधिकारी हे महिला पत्रकारावर अरेरावी करताना दिसून आले. हे काही पहिल्यांदा नाहीये जेव्हा पत्रकारांवर अरेरावी केली गेली आहे. जेव्हा पत्रकार प्रश्न विचारतात तर त्यांना उलट प्रश्न विचारायचे, म्हणजे विचारलेला प्रश्न हा जरा कमी जो आहे तो कमी हे वाटतो की स्ट्रॉंग वाटतो की बाबा आम्ही प्रश्न विचारतो आणि त्याचं उत्तर द्या. पाण्याच्या मुद्द्यावर पत्रकारांनी का विषय नाही मांडला, असं जे प्रश्न जे आहे ते राजेश ठाकूर या भाजपाच्या पदाधिकाऱ्यांनी विचारले. तर राजेश ठाकूर यांना आम्ही देखील विचारू इच्छितो की 1.5 वर्षाच्या आमदारांचा कार्यकाळ होता तेव्हा फुलपाड्याला पाणी का नाही मिळालं, जिथे तुम्ही कार्यरत आहात त्याचं उत्तर देखील तुम्ही द्यावं, कारण हा प्रश्न थेट पत्रकारांवर आहे. म्हणून एक पत्रकार म्हणून मला उत्तर देणं तरी जे आहे, मला हा प्रश्न विचारणं तरी महत्वाचं वाटतंय की जेव्हा 1.5 वर्ष जेव्हा कोणती बॉडी नव्हती, जेव्हा आमदारांचा कार्यकाळ होता, जेव्हा आम्ही प्रश्न विचारत होतो तेव्हा आमचा विरोध करण्याव्यतिरिक्त तुम्ही काय केलं हे देखील तुम्ही सांगावं. कारण त्यावेळेस महानगरपालिकेवर कोणाची बॉडी नव्हती, आमदारांचा कार्यकाळ होता. मग 1.5 वर्षामध्ये का कोणत्या पाण्यासाठी मोठ्या योजना आल्या नाही, जेणेकरून यंदाच्या वर्षी कोणती अशी योजना आली नाही जेणेकरून यंदाच्या वर्षी पाणी पुरवठा खंडित होण्यापासून तुम्ही वाचवू शकाल. बहुजन विकास आघाडीने आम्ही मान्य करतो कोणतेही काम केलं नसेल, बहुजन विकास आघाडीचे नगरसेवक कोणतेही काम करतही नसतील आणि ज्या ठिकाणी म्हणजे सहकार नगर फुलपाडा जो आहे या ठिकाणी बहुजन विकास आघाडीचेच नगरसेवक आहेत. खुद्द महापौर फुलपाडा सहकार नगर मध्ये सक्रिय आहेत, हा त्यांचाच प्रभाग आहे आणि त्या ठिकाणाहूनच राजेश ठाकूर देखील त्या ठिकाणीच कार्यरत आहेत. तर त्यांनी जेव्हा असे प्रश्न विचारले तेव्हा जोरदार भाजपाने जय श्रीरामचे नारे लावायला सुरुवात केली. म्हणजे प्रत्येक वेळी प्रश्न विचारल्यावर जय श्रीरामचं नारा लावून प्रभूंचं नाव घेऊन प्रभूंचं नाव पुढे करून प्रत्येक वेळी प्रश्न टाळायचे, हा आता अजेंडाच भाजपाने बनवलाय का, हा एक मोठा प्रश्नचिन्ह उपस्थित राहिलाय. आता जेव्हा आम्ही बोलत असू तेव्हा कमेंटमध्ये असे अनेक गोष्टी आम्हाला बोलले जातील ज्याच्यासाठी आम्ही किंवा जी आमच्या सोबतची जनता आहे ती तयार नसेल, परंतु हे केलं जाणार आहे आणि आम्हाला हे चांगल्यारीत्या माहिती आहे. परंतु तरी हा माझा महत्वाचा प्रश्न हा आहे की जेव्हा पाण्याचा जो मुद्दा होता, जेव्हा अनेक आंदोलनं भाजपतर्फे केली गेली, महायुतीतर्फे केली गेली, मग का पाण्याचा प्रश्न सुटला नाही? बहुजन विकास आघाडीने आतापर्यंत पाण्यासाठी कोणती मोठी आंदोलनं केली नाही, पाण्यासाठी कोणते मोठे आवाज उचलले नाही, त्यांच्या नगरसेवकांनी कोणतेही काम केलं नाही, आम्ही मान्य करतो आणि हे देखील आम्ही समोर म्हटलेलं आहे. परंतु जेव्हा 1.5 वर्ष प्रशासकीय राजवट होती त्यावेळेसच, आणि दुसरा महत्वाचा मुद्दा, महायुतीकडून अनेकदा आंदोलनं करून देखील का तिकडे पाण्याचे प्रश्न सोडवू शकले नाही, हा उत्तर देखील राजेश ठाकूर यांनी आम्हाला दिलं तर बरं होईल. आणि पत्रकारांना भर कार्यक्रमामध्ये अरेरावी करून 10 पदाधिकाऱ्यांच्या मध्ये प्रश्न विचारण्यापेक्षा जेव्हा ते प्रश्न विचारतील तेव्हा ते उत्तर देण्यास सक्षम आहेत का, हा देखील एक उत्तर त्यांनी आम्हाला द्यावं. बाकी जनता ही सुज्ञ आहे, परंतु अशी प्रथा कुठे झालेली आम्ही तरी पाहिली नाही. आज विरोधी पक्ष नेत्याने त्यांचं दालन मिळालं, खूप खूप अभिनंदन, शुभेच्छा त्यांना. आणि खूप चांगलं काम, विकासाचं काम ते करतील, आवाज उचलतील आणि आम्ही त्यांच्या सोबत आहोत हे देखील आम्ही पुन्हा त्यांना म्हणतो. आपल्या संस्कृतीप्रमाणे त्यांनी या ठिकाणी पूजा केली, अर्चना केली, एक सकारात्मक वातावरण महानगरपालिकेमध्ये पसरवलं. पण का महापौर या ठिकाणी आमंत्रित नव्हते? बहुजन विकास आघाडीचा विरोध आतापासूनच सुरू झालाय का, हा एक मोठा प्रश्नचिन्ह उपस्थित आहे. आणि दुसरं, ज्या कार्यालयाचं उद्घाटन आधीच झालेलं आहे त्या कार्यालयामध्ये अजून किती उद्घाटनं होणार आहेत आणि फक्त उद्घाटनच होणार आहेत की कामही होणार आहेत, फक्त भूमिपूजनच होणार आहेत की कामही होणार आहेत, हे देखील आम्हाला येणाऱ्या काळातच कळेल. धन्यवाद. सर अब 1-2 सवाल हमारे भी हो जाए। होना सवाल करना। हाँ
वसई विरार महानगर पालिका के इतिहास में पहली बार यहाँ पर विरोधी पक्ष जो है वो मजबूती से है, लेकिन सवाल एक है सर, एक ही में बहुत सारे सवाल हैं। पूछो। पहला सवाल ये कि इस कार्यक्रम के आयोजक कौन थे? दूसरा, क्या इस प्रकार के कार्यक्रम की कोई प्रथा है? तीसरा, कार्यक्रम में सिर्फ भाजपा महायुति के ऐसे संबंधित लोग दिखाई दे रहे हैं, जबकि मनपा की इमारत में ये कार्यक्रम शहर के प्रथम नागरिक, मनपा के सर्वे सर्वा, महापौर व अधिकारीगण, कर्मचारीगण कोई भी यहाँ पे दिखाई नहीं दे रहा है। इसको क्या समझा जाए? ऐसे कार्यक्रम में इसी तरह के प्रश्न पूछने की प्रथा है नहीं। सर, इसी प्रकार से नहीं हम लोग जानकारी देंगे। हमने तो भारतीय जनता पार्टी का झंडा लिया है, हमने तो भारतीय जनता पार्टी का कुछ लिया है। हम हमारे पार्टी के विरोधी पक्ष नेता के दालन का उद्घाटन किया है और उसको आश्वस्त कर रहे हैं। तो सर छत्रपती शिवाजी महाराज की, डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा। सर, आपने कहा कि इस तरीके के सवालों की प्रथा नहीं है, लेकिन ये मनपा कार्यालय है सर। मनपा कार्यालय क्या ये आपका दायित्व नहीं था कि महापौर भी इसमें शामिल होने ठीक है चाहिए? ना, उचित समय में हम लोग बुलाएंगे। मतलब क्या ये किसी पार्टी का कार्यक्रम था क्या? हम लोग उचित समय में सबको जहाँ बुलाने का है वहाँ बुलाएंगे। धन्यवाद। भारतीय जनता पार्टीचा ये तो बढ़िया है सर। जय श्री राम।